नमस्कार मित्रांनो, पोल्ट्री मेड इझीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, लेअर पोल्ट्री फार्म कसा टाकावा पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 या तिन्ही पार्टला तुम्ही भरभरून प्रेम दिलं. आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप सिरियस लोक असतात ज्यांना खरंच ह्या बिझनेसबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर त्याचप्रमाणे माझंही डेडिकेशन आहे. मी आता हा चौथा पार्ट शूट करत आहे. आज आपण हा लेअर पोल्ट्री फार्म कसा टाकावा पार्ट 4 शूट करत आहोत. या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की नेमक्या कोणत्या जातीचे लेअर पक्षी आपण आणले पाहिजे. लेअर पक्षी हा बोन्स कंपनीचा असावा, स्कायलर कंपनीचा असावा का BV300 कंपनीचा असावा, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पक्ष्यांना मित्रांनो कॉस्ट किती येते. हे जे तुम्ही पक्षी बघत आहात हे वेंकीज कंपनीचा BV300 पक्षी आहे. आणि हा पक्षी मी डे 1 पासून बनवलेला नाही, तर रेडीमेड 15 आठवड्याचा मी हा पक्षी आणलेला आहे. तर या 15 आठवडे म्हणजे साधारणतः 105 दिवसाचा हा पक्षी आपण आणलेला आहे. मित्रांनो, शेतकऱ्याची सगळ्यात मोठी चूक अशी होते की शेतकऱ्याचं शेडचं काम कंप्लीट होतं, त्यानंतर शेतकरी पक्षी बुक करतो. मित्रांनो, तसं करू नका. ज्यावेळेस तुमचं शेडचं काम चालू आहे त्याच वेळेस पक्षी बुकिंगला टाका, कारण पक्षी एवढ्या साधारणतः भेटत नाही. चांगल्या जातीचं ब्रीड वेंकीज BV300 चांगल्या जातीचे पक्षी जर आपल्याला आणायचे असले तर 1-2 महिन्याची वेटिंग असते. बुकिंग नंतर जवळपास आपल्या पक्ष्यांची अरायवल 4-5 महिन्यानंतर होते. म्हणून मित्रांनो, शेड ज्यावेळेस तुम्ही शेड चालू करताय, म्हणजे शेडचं बांधकाम ज्यावेळेस तुम्ही चालू करतायत त्याच वेळेस तुम्ही पक्षी बुक करून द्या, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. समजून घेऊयात की मी ही वेंकीज कंपनीची BV300 जातच का निवडली. मित्रांनो, मार्केटमध्ये लेअर पक्ष्यांच्या बऱ्याच जाती आहेत. बोन्स झालं, स्कायलर झालं आणि हे वेंकीजचे BV300 झाले. तर मित्रांनो, BV300 जात निवडण्यामागचं माझं कारण असं की या पक्ष्यांची इम्युनिटी चांगली आहे. एक प्रोडक्शन या पक्ष्यांचं सस्टेन राहतं. एक प्रोडक्शन 98-99% पर्यंत तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की माझ्या सेकंड बॅचचं जे प्रोडक्शन होतं ते 99% होतं, त्यामुळे मी ही बॅच निवडली आहे. पण बुकिंग अमाऊंट 2000 पक्ष्यांच्या हिशोबाने करणार आहोत. तर तुम्हाला 2000 पक्ष्यांना जवळपास 250 रुपयाप्रमाणे 5 लाख रुपये लागतात. तर हे अमाऊंट आपल्याला इन्स्टॉलमेंटमध्ये द्यावं लागतं. ज्यावेळेस आपण बुकिंग करतो त्यावेळेस बुकिंगच्या वेळेस आपल्याला जवळपास थोडंफार अमाऊंट द्यावं लागतं आणि त्यानंतर 3 इन्स्टॉलमेंटमध्ये आपण हे पूर्ण रक्कम देतो. ज्या दिवशी तुमच्या पक्ष्यांची अरायवल असते त्या दिवशी तुम्ही ज्यांच्याकडे पक्षी टाकलेले आहेत त्या फार्मवरती तुम्ही हजर पाहिजे. कारण ज्या दिवशी पक्षी येतात त्या दिवशी तुम्हाला कळतं, त्या दिवशी तुम्हाला ती पावती असते, त्या पावतीवर कळतं की नेमका हा पक्षी कोणत्या कंपनीचा आहे, BV300 आहे, बोन्स आहे की स्कायलर आहे. पण आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या फार्ममध्ये तुम्ही पक्षी रेडिंगला टाकलेले आहे त्या फार्मला वारंवार व्हिजिट करा. आणि ज्यावेळेस तुम्ही फार्मला, म्हणजे तुमचे पक्षी ज्या फार्मवर टाकलेले आहे त्या फार्मवरती तुम्ही ज्यावेळेस व्हिजिटला जाणार आहात त्यावेळेस दुसऱ्या कोणत्याही फार्मला व्हिजिट करू नका. किंवा मग तुम्ही असं म्हणता की जाता जाता रस्त्याने एखादा लेअरचा फार्म लागला तो बघू, एखादा बॉयलरचा फार्म लागला तो बघू. मित्रांनो, तसं करू नका. याने बायोसिक्युरिटीचे खूप मोठे इश्यू होतात आणि जर एखाद्या ठिकाणी जर काही रोगराई आलेली असते तेच तुमच्या फ्लॉकलाही लागण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपलं बरंचसं नुकसान होतं. तर ही गोष्ट टाळा. अजून ज्यावेळेस तुम्ही पक्षी बुकिंगला टाकले तर मेन जे व्हॅक्सिनेशन असतं आपले 5-6 प्रकारचे ND+IB, त्यानंतर VVND, गंबोरो, असे जवळपास 5-6 प्रकारचे मेन वॅक्सिनेशन्स असतात. त्या वॅक्सिनेशनला जा. आणि ज्यावेळेस तुम्ही फार्मवरती व्हिजिटला जाता आहात त्यावेळेस फार्मचं रेकॉर्ड चेक करणं विसरू नका. त्या रेकॉर्डनुसार तुम्हाला कळतं की फ्लॉकमध्ये मॉर्टॅलिटी किती आहे, फ्लॉकमध्ये काही डिसीज आला आहे का, फ्लॉकमध्ये फीड किती जात आहे, आणि सपोज 60वा दिवस आहे, 70वा दिवस आहे, त्या दिवशी या पक्ष्यांचं वेट किती ग्राम आहे आणि ॲक्च्युअल किती ग्राम पाहिजे, हा सगळा लेखाजोखा तुम्हाला त्या रेकॉर्डमध्ये दिसतो. म्हणून ज्यावेळेस तुम्ही फार्मला व्हिजिट करताय त्यावेळेस रेकॉर्ड बघायला मात्र विसरू नका. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपली एक चूक होते. ज्यावेळेस आपण पक्षी बुकिंगला टाकतो त्यावेळेस आपल्याला वाटतं बस आता आपलं काम झालं, आता आपल्याकडे जोपर्यंत पक्षी येत नाहीत तोपर्यंत आपलं काहीच काम नाही. पण मित्रांनो, मी ज्या तुम्हाला वरच्या 4-5 गोष्टी सांगितल्या, फार्म व्हिजिट करणं खूप गरजेचं आहे, आपल्या पक्ष्यांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण सगळं काही रेअरिंगवरच डिपेंड असतं. जर पक्ष्यांची रेअरिंग व्यवस्थित झाली नाही, जर पक्ष्यांचे ते 105 दिवस व्यवस्थित गेले नाही आणि पक्षी आपल्याकडे आले आणि पक्षी जर व्यवस्थित नसले तर त्यांना असं आपण सोनंही खाऊ घातलं तरी पक्षी व्यवस्थित अंडे देत नाही. म्हणून
रेअरिंगचा पिरियड खूप महत्त्वाचा असतो. त्या रेअरिंगच्या पिरियडमध्ये पक्ष्याचं पूर्ण बॉडी स्ट्रक्चर बनतं, पक्ष्यांचं रिपकेज बनतं, त्यांच्या शरीरातले सगळे हाडं बनतात, त्यांची ओव्हरी वगैरे डेव्हलप होते, सगळं त्या रेअरिंगच्या पिरियडमध्ये होतं. म्हणून मित्रांनो आपण वैयक्तिक लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो आज आपण बघितलं की 2000 पक्ष्यांच्या लेअर फार्मसाठी जवळपास पक्ष्यांना आपल्याला 5 लाख रुपये लागतात आणि 20-25 हजार रुपये आपल्याला ट्रान्सपोर्टेशनला वगैरे लागू शकतात. कारण तिथून लिफ्टिंग करणं, शेडमध्ये आल्यावर शिफ्टिंग करणं, हा सगळा खर्च आपल्याला लागतो. ते नेमकं आपल्या फार्मचं रेअरिंगच्या फार्मवरतून अंतर किती आहे यावर डिसाईड होतं की तुम्हाला ट्रान्सपोर्टचा खर्च किती लागेल. लक्षात घ्या, ज्या प्रोसेसमधलं जर सगळ्यात सोपं काम जर कोणतं असेल तर ते पक्षी विकत घेणं असतं. आणि खरी परीक्षा आपली पक्षी येणार आहेत तेव्हा सुरू होते. पक्षी येण्याच्या आधी आपल्याला बरंचसं काही नियोजन करून ठेवावं लागतं. आणि ते काय काय नियोजन करावं लागतं, आपली वॉटर लाईन कशी पाहिजे, आपली निप्पल लाईन कशी पाहिजे, आपली फिडर्स कसे पाहिजेत, आपल्या केजेस कसे पाहिजे, आपल्या शेडचं एकंदरीत वातावरण कसं असायला हवं, आपल्याकडे फीडचं स्टोरेज कसं असायला हवं, हे आपण सगळं पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. म्हणून तो पुढचा पार्ट मिस करू नका. आतापर्यंतच्या पार्टला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला ही माझी मेहनत खरंच आवडली असेल आणि खरंच पोल्ट्रीचे अजून नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.